महादेव. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाश गुरुजी आमच्या सोबत आहेत आज आणि महाशिवरात्री संदर्भातला हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. काका, महाशिवरात्री म्हणजे काय? खूप सुंदर प्रश्न आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा उत्सव गणपतीनंतर हा उत्साहानं साजरा केला जातो. शिव आणि रात्र. आता शंकराला रात्रच प्रिय का झाली? प्रत्येकाच्या मनात प्रश्न उद्भवेल. असं होण्याचं कारण अत्यंत सोपं आहे. कारण तो भक्तांचा कन्वल आहे. त्याला भक्त खूप आवडतात. भक्त त्याच्या जवळ असले की त्याला खूप आनंद होतो. असा हा भोळा साम असा आपण म्हणतो. ह्या शंकराला जितकं बेल प्रिय आहे तितकाच त्याला अत्यंत भक्तप्रिय आहे. त्याच्या इतक्या कथा आहेत ना, सांगून संपणाऱ्या नाही इतक्या कथा आहेत. इतका तो भोळा आहे शंकर. आता प्रश्न असा आहे की शिव आणि रात्री. शंकराला रात्रच प्रिय का झाली? हो, अतिशय विचार करण्यासारखा विषय आहे. कथा खूप आहेत, पण एक त्या संदर्भातली महत्त्वाची कथा 1 मिनिटामध्ये तुमच्याकडे पोचवतो. की पार्वतीनं कठोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या अशासाठी सुरू केली की मला शंकरच पती हवा. कसं काय मला माहिती नाही, पण भस्म धारण करणारा, रुद्राक्षाच्या माळा घालणारा असा हा शंकर पार्वतीला इतकं प्रिय का व्हावा? मग तिने पती आपल्याला तो शंकर प्राप्त व्हावा म्हणून जी कठोर तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येचं फळ म्हणजे शिव आणि रात्र. हां, म्हणून शंकर तिच्यावर प्रसन्न झाला. भोळा असतो, त्याला भक्त आवडतात आणि तिची मागणी मान्य केली शंकरानं. विवाह सोहळा संपन्न झाला. परंतु या विवाह सोहळ्याचा आनंद असा की आज आम्ही सगळे लाखो लोक या 4,500-5,000 वर्षामध्ये पर्यंत आज आम्ही तो आनंद उपभोगतो. नक्कीच. शिवरात्र आली की मनुष्याच्या मनामध्ये एक जावं लिंगाच्या देवळामध्ये, त्याच्याजवळ बसावं, त्याला काहीतरी अर्पण करावं, त्याच्याशी संवाद साधावा. शंकर शिव 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 म्हणून असा एक मनामध्ये त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होतो. आणि कसलीही पर्वा न करता तो गाडी घोडं काय असेल ते घेऊन जिथं जिथं शंकराचं मंदिर असेल तिथं तिथं धावत सुटतो. म्हणून हा शिव पार्वतीचा सोहळा म्हणजे शिव आणि रात्री. या दृष्टीने कधीच विचारही केला नव्हता मी, पण आज मला यामागचं कारण कळालं. शिवरात्री म्हणजे काय? मग काका, शिवरात्रीसाठी पार्वतीने उपासनाही केली असेल? हो, कठोर केली. म्हणजे कठोर उपासनेमध्ये काय केलं तिने? कठोर केली म्हणजे आपल्या उपासनेमध्ये ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये निराहार, निर म्हणजे पाणीसुद्धा घ्यायचं नाही. फलाहार तो बाजूलाच आहे, लक्षात घ्या. एवढी कठोर तपश्चर्या तिने केल्यानंतरच हा सांब भोळा सदाशिव त्या भक्ताच्या हाकेला धावला आणि तिला त्याने हो म्हटलं. क्या बात आहे. मग असंच ज्या अविवाहित स्त्रिया आहेत, ज्यांना लग्न करायचं आहे, जे शंकरासारखाच वर इच्छितात, त्यांनी ह्या महाशिवरात्रीला कशा प्रकारे उपासना करावी? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आज या समाजामध्ये त्याची आवश्यकता आहे की भक्ती आणि शक्ती म्हणजे शिव आणि पार्वती. भक्ती कशी असावी? पार्वतीसारखी. आणि शक्ती कशी असावी? शंकरासारखी. तिनं दृढ निश्चयानं मला शंकरच वर हवा अशा निश्चयानं जिने जी कठोर तपश्चर्या केली त्याच्यामुळे आज आपण हा शिवरात्री उत्सव साजरा करतो.
मग त्यांना आवडेल त्या वस्तू सगळ्या देतो आहोत, ही गोष्ट वेगळी आहे. पण तरीसुद्धा आज मी आपल्याला असं सांगेन, आपली लग्न होत नाही, योगायोग जुळून येत नाही, आपलं एकमेकाविषयी अनुसंधान होत नाही, इच्छित असा वर आपल्याला मिळत नाही, इच्छित आपली सहचरणी आपल्याला मिळत नाही. अशा ह्या अवस्थेमध्ये आज जवळजवळ 35-30 पर्यंतची सर्व मुलं आहेत. त्यांना मी एक सांगेन की या शिवरात्रीच्या उत्सवापासून तुम्ही तुमचा असा एक दृढ निश्चय करा, ज्या तुमच्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये तुम्हाला अभिप्रेत आहेत, त्या अभिप्रेतेतल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी तुम्हाला लग्नामध्ये आवश्यक वाटतात, त्या 1, 2, 3, 4 करा. 25 बाजूला, 23 बाजूला टाका. अभिप्रेत म्हणजे आवश्यक, तुम्हाला इच्छा वाटते. आता 25 गोष्टी तुम्ही म्हणजे इच्छा वाटते म्हणजे समजलं नाही काय बाजूला ठेवा. तुम्ही असं म्हणजे मी स्वच्छच सांगतो की आपल्यामध्ये वर कसा असावा, मुलगा कसा असावा, आपली सहचरणी कशी असावी, याच्या काही गोष्टी आपल्याकडे आपण जीवनामध्ये त्या थोड्याशा कॅल्क्युलेट करतो आणि त्यांना क्रम देतो. मला हे पहिलं हवं, मला स्त्री सुंदर हवी, मला शिकलेली हवी, मला सुजाण हवी, मला सात्विक हवी, असं आहे. तसाच मुलगा, उत्तम नोकरी हवी, पण गोड बोलणारा हवा, संसार सुखाचा करणारा हवा, असे काही जे आहेत संकल्प, त्यामध्ये 3-4 गोष्टी अशा तुम्ही दृढ करा की ज्या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या जीवनाचा मार्ग पुढे घेऊन जातील. अशा दृष्टिकोनातून त्याचा आज मी तरुण युवकांना सांगेन. आणि भक्तिभावानं आजची शिवरात्र तुम्ही साजरी करा. शिवरात्रीला जा, ह्या शंकराकडे काही मागू नका, हे जी दान देगा तुझा विसर न व्हावा. तुझ्यापाशी मी आलो आहे, माझं लग्न केव्हा होऊ दे, मला संपत्ती केव्हा मिळू दे, माझं घर केव्हा होऊ दे, परंतु मी तुझ्यापाशी असलेली भक्ती मी कधीही सोडणार नाही. दृढनिश्चयानं तुझ्या पायी राहील, तुझ्याशी एकरूप होईल आणि तुला मी सोडणार नाही. असा जेव्हा दृढनिश्चय तुमचा असेल, तेव्हा भगवंताला सुद्धा तुमच्याकडे 1001% सांगतो, तुमच्याकडे नजर त्याला ठेवावी लागेल. मग उपासना करताना काही काळजी घेण्यासारख्या गोष्टी आहेत का, की हे खाऊ नये किंवा हेच खाऊन उपवास केला पाहिजे किंवा अशा प्रकारे पूजा करावी? आता त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पार्वतीने केलेली जी भक्ती तेवढी आपल्याला जमणार नाही या कालामध्ये, 100%. मी असं नाही म्हणत, पण अभक्ष भक्षण करू नका ना त्या दिवशी. ज्या गोष्टी खायच्या नाही आहेत, ज्या सात्विक नाही आहेत, ज्यानं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रतिरोध होतो, अडथळे निर्माण होतात, त्या निदान त्या दिवसाला तरी त्या टाळा. आहार सात्विक ठेवा, मन विचार सात्विक ठेवा आणि त्या भगवंताला प्रार्थना करा की मला या पहिल्या तिराला तुझ्यासारखा सहवास मला सदैव सगळ्या गोष्टीला मिळू दे. अशा प्रकारे एकंदरीत उपासना केली पाहिजे. तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालात की लाखो लोक मंदिरात जातात आणि तिथे दर्शन घेतात देवाचं, पण काही लोकांना फॅमिली अभावी किंवा काही कारणाअभावी ते शक्य होत नाही किंवा स्वयंभू दैवत त्यांच्या आसपास नसतील, तर त्यांनी महाशिवरात्रीची पूजा कशी करावी आणि कशा प्रकारे ती संपन्न व्हावी पूजा? अजिबात त्यांच्यानी काळजी करू नये, या मात्र मी आहे. माझा त्याच्यावर तेवढा विश्वास आहे. तुम्ही घरात तुमच्या लिंग आणा ना, शालिग्राम असेल लिंग आणा, ते पंचधातूचं आणा, त्याला तुम्हाला कसं असेल तसं, तुम्हाला जसं शक्य असेल तसं आणा. घरात मनोभावे त्याला स्थापित करा. त्या दिवशी त्याला गंगाजलाचा अभिषेक करा, तन मन धन सर्व त्याच्याशी अर्पण करा. बिल्वपत्र मिळालं तर बिल्वपत्र घाला.
पांढरी फुलं घाला. जे जे त्याला आवडतं त्याच्यातलं काहीतरी अंशतः त्याच्यासमोर ठेवा. भक्तिभावानं त्याचं नामस्मरण करा. ओम नमः शिवाय ह्या महामंत्राचा जप करा. त्याला गोड खाऊ घाला, काय असेल ते उपवासाचं. आणि मनोभावानं प्रार्थना करा, हे भगवंता, मी आज जरी तुझ्याकडे शिवरात्रीला तुझ्या मंदिरात येऊ शकलो नाही तरी हे माझं मंदिर मी मानतो. माझं घर हे माझं मंदिर आहे, तिथं तुला मी स्थापित केलं. आणि मला तू दूर लोटू नकोस, मला जवळ घे, असा भाव तिथे ठेवा. भक्तिभावानं भगवंताची पूजा करा. झालं ना, शिवरात्र संपन्न झाली असं मला वाटतं. सगळ्यांना वाटेल असं नाही, पण ज्यांना पर्याय नाही त्यांना पर्याय हा केलाच पाहिजे. शिवरात्रीची उपासना केल्यावर आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होतात का? नाही, काही समस्या ह्या पूर्वार्जित आहेत. ज्या आपल्या पूर्वजाकडून आलेले काही दोष आहेत, ते दोष सर्वथा निवारण होत नाही. खड्डा मोठा असला तर काय करणार हो? हां, भगवंत ते काय करणार? तेव्हा तुम्हाला एकच उपाय आहे की आपल्या कुलाचारामध्ये झालेले जे पूर्वार्जित दोष आहेत, उदाहरणार्थ पितृदोष, त्याचा त्रास होतो. मग शिवरात्रीला या ना, भगवंताला प्रार्थना करा, सांगा त्याला की माझे पितृदोष निवारण कर, प्रार्थना करा. तो ऐकणार नाही असं मला नाही वाटत, तो 100% ऐकेल. पण दृढ भाव ठेवा ना, विश्वास ठेवा. बरोबर ना? हां. आणखी कसं आहे की लग्नपत्रिकेचा दोष असतो, आणि कशाचा दोष असतो, आणि कशाचा दोष असतो. दोष हे सगळीकडे साठलेलेच असतात. परंतु निर्मळ मनानं, निर्मळ विचारानं आणि निर्मळ भक्तीनं भगवंतांचे तुम्ही पाय धरा. तो पुढे आहे असं धरा. तो तुमचेही संकट, दुःख, दारिद्र्य सर्व दूर करेल असा दृढ भाव ठेवा, विश्वास ठेवा. श्रद्धा ही अंध असू नये, ओतप्रोत असावी, आतून असावी. निश्चयानं पुढे चला. तुम्ही म्हणाल 2 वर्ष मी असं करतोय, माझं काय अजून होत नाही. अरे बाबा, जर पूर्वार्जित दोष तुमचे फार मोठे असतील तर काही गोष्टीला आपल्याला वेळ द्यावाच लागेल, आणि त्या वेळेची वाट आपण बघावीच लागेल. शिवरात्रीला भगवंता चरणी काय अर्पण करावं? छान. भगवंताला बिल्वपत्र आवडतात, बिल्वपत्र अर्पण करा. शंकराला दुधाचा अभिषेक आवडतो, दूध समर्पण करा. नाना प्रकारची फळं आहेत त्या दिवशी. पत्रम पुष्पम फलम तोयम, जे त्याला आवडतं ते त्याच्या चरणी अर्पण करा. ती भावानं हे अर्पण करत असताना त्या ठिकाणी तुम्ही तुमचे संकल्प ठेवू नको. पण शक्यतो सगळेच म्हणतात की संकल्प केले पाहिजे. मी कामिक वासनेच्या कामिक संकल्पाच्या थोडासा अगेन्स्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की निर्मळ मनानं, निर्मळ विचारानं आणि अत्यंत लीनतेनं, शालितेनं भगवंताची जर उपासना केली तर उपासनेला दृढता लावावी. ह्या सत्कर्माला ती शक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या असलेल्या समस्या, अडचणी 100% दूर करा. शंकरासारखा वर मिळवण्यासाठी पार्वतीने खूप परिश्रम केले, खूप भक्तिभावाने तिने नामस्मरण केलं असेल किंवा त्यांची आराधना केली असेल. आजकालच्या काळात वर शंकरासारखं मिळणं खूपच कठीण आहे, आणि त्यासाठी मला वाटतं, म्हणजे मुलांना वाटत असेल पार्वतीसारखी बायको मिळणं कठीण आहे, मुलींना वाटत असेल शंकरासारखा मुलगा मिळणं कठीण आहे. तर म्हणतात की शंकर पार्वतीसारखा जोडा असणं किंवा शंकरासारखा पती मिळणं किंवा पार्वतीसारखी पत्नी मिळणं म्हणजे सौभाग्य आहे एखाद्याचं. ह्यांचं उदाहरण अशा प्रकारे का दिलं जातं आणि महाशिवरात्रीचं काय महत्त्व आहे याच्यामध्ये?
शिवपार्वतीसारखा जोडा असावा त्याच्यातला मुख्य भक्तिभाव असा आहे की तिची कठोर तपश्चर्या, जीवनाविषयी दृढभाव, भक्ती, शंकराविषयी असलेला आत्मिक आनंद जसा पार्वतीचा तसाच शिवभोळ्या शंकराचा, कारण तात्काळ तिला होकार दिला ना लग्नाला, कारण तो तिथपर्यंत त्याने वाट बघितलीच ना. म्हणून शिवपार्वती उपासना ही शिवरात्रीची अत्यंत महत्त्वाची महत्त्वाची आहे. म्हणून दर्श अमावास्यासुद्धा महत्त्वाची आहे. आणखी जाता जाता छोटीशी कथा आहे हो हो ती सांगतो नक्की. आणि पुढे जातो. एक भिल्ल होता. भिल्ल जंगलात गेलेला. भिल्ल भिल्ल बिल्ला म्हणजे? भिल्ल म्हणजे जंगलामध्ये हां. प्राण्यांना खाऊन जीवन जगणारा अच्छा, बिल्ला. भिल्ल. बिल्ला. तो रात्र झाली अशाच एका मोठ्या बेलाच्या झाडाच्या वर तो चढला. तिथून हरण जातं. ती गर्भिणी होती आणि त्याला तो मारणार इतक्यात ती म्हणाली, बाबा रे मला मारू नको, माझी घराकडे सगळी पिल्लं आहेत, त्यांना सांगून येतो की माझ्यासाठी एक भिल्ल वाट बघतो आहे, किंवा मला तू आता मारू नकोस, मी जाऊन सांगून येतो. ती गेली सांगायला गेली. तोपर्यंत तो बेलाच्या झाडावर बसलेला होता. शिवरात्र होती आणि सारखी बेलाची पानं तो खाली टाकत होता आणि खाली डिंग होतं. ती सगळी पानं शंकराच्या पिंडीवर पडत होती. ती आली म्हणाली, आता मारायला हरकत नाही, मला मारायला हरकत नाही. काय त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं बघा. तो साक्षात शंकरच होता ना. परीक्षा बघितली. या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की विवाहामध्ये सुद्धा लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर सुद्धा गुणदोष जास्तीमध्ये चर्चा करून त्यामध्ये आपला संसार वाट लावून संसारामध्ये काही गोष्टीला तडजोड लागते. ही तडजोड स्वीकारण्याची माणसाची तयारी आहे. परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन आवश्यक. एक्सेप्टन्स असला पाहिजे. मला असं वाटतं, विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर. करुणेचा सागर भवानी शंकरच आहे. आपण उपासना करत असताना एवढे मोठे मंत्र नाही ते जमले. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हे मंत्र तरी नाही आपल्याला म्हणता आले तरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा मंत्राचा तुम्ही जप करा. त्या दिवशी आनंदी राहा, समाधानी राहा, उत्साही राहा. सर्व आपल्या जीवनात असलेली दुःख, दारिद्र्य सगळं बाजूला टाका आणि लीनतेनं शिवरात्र साजरी करा. भवानी शंकराच्या चरणाकडे लीन व्हा. हीच माझी शिवरात्रीला आपल्या सर्व भक्तजन मंडळींना आग्रहाची आणि कळकळीची विनंती. ओम नमः शिवाय.